शिवसेनेला शेवटी हे भाजपने ठरवायचं आहे. ज्या वेळेला शिंदेसाहेबांनी एवढं मोठं स्थित्यंतर घडून आणलं त्याला भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढलो, जिंकलो. त्यांचा जर सन्मान करायचा असेल आणि तसा भाजपने केला तर आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद होईल. नाही, असं म्हणणं खरोखर योग्य नाही. परंतु त्याच्याचबरोबर हे जे युवकांचं आंदोलन होतं त्याच्यामध्ये अनेक बाहेरच्या ज्या शक्ती असतात, ज्याला आपण अँटी सोशल एलिमेंट्स म्हणतो, या घुसलेल्या होत्या. आणि हे आपण टी व्हीवर सुद्धा बघितलेलं आहे. अनेक गुंड, त्यांच्या टोळ्या हे नकळत त्यांच्याबरोबर सामील झाले आणि जी काय मोडतोड झाली, जी काय पोलिसांवर हल्ले झाले ते ह्या गुंड लोकांनी केलेले होते. ते विद्यार्थ्यांनी केलेले नव्हते. परंतु आंदोलन कोणाचं बदनाम झालं? विद्यार्थ्यांचं आंदोलन बदनाम झालं. ते खासदार कंगना राणावतला काय सल्ला द्याल सर तुम्ही? एक ज्येष्ठ मला असं वाटतं की साईबाबांचं श्रद्धा आणि सबुरी, त्यांनी थोडंसं याबाबत एक पथ्य पाळायला पाहिजे होता, थोडासा संयम पाळायला पाहिजे होता. शेवटी विद्यार्थी दुखवतील. शेवटी विद्यार्थी कधी दुखवले गेले? ज्यावेळेला त्यांना झुरळ म्हटलं गेलं. परंतु हे काय कुठल्या राजकारणी माणसाने बोललेलं नव्हतं. एका केसच्या अनुषंगाने चालू असताना त्या केसच्या संदर्भात असं बोललं गेलं आणि ते प्रतिकात्मक होतं आणि त्याने खूप मुलं दुखावली गेली. त्या नावाने मुलं एकत्र आली आणि त्या एकत्र येण्याचं एक त्यांना जे निमित्त मिळालं ते सुद्धा जे नीटमध्ये पेपर लीक होतं ते निमित्त झालं आणि त्याच्यामुळे हे आंदोलन वेगळ्या तऱ्हेने समोर आलं. ही वस्तुस्थिती आहे. राजकीय पक्षांना धोका आहे का असं काय वाटतं? हे सगळे नाही, बिलकुल नाही. मला असं वाटत नाही. हे बघा, असं आहे की एका पर्टिक्युलर कॉजसाठी लोक एकत्र येतात. पूर्वी अशा एका बलात्काराच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी लोक एकत्र आली होती. संपूर्ण देश ढवळून निघालेला होता. त्याच्यातून बलात्काराच्या विरोधामध्ये चांगले कायदे निर्माण झाले. तसंच नीटच्या परीक्षेच्या निमित्ताने जे काय एक लोकांचं एकत्र येणं, त्या संदर्भातली चर्चा, याच्यातून एक चांगली सिस्टम, चांगले कायदे अस्तित्वात येतील, जेणेकरून पुढच्या काळामध्ये पेपर लीक करताना 100 वेळा विचार हा ते पेपर लीक करणाऱ्या माणसाला करावा लागेल.